फ्लॅटाक फ्लॅट कित्याक म्हणटात हो प्रश्न खूब फावटी म्हाज्या मनान येता. कोंकणीन आमी केन्ना केन्ना कितें म्हणटा, कोणूय समजा असो जमनीर आडवो पडलो किंवा कोणाकूय कोणें फटयलो तर आमी म्हणटात अरे तो फ्लॅट जालो. बिल्डरा कडेन वचून कोण जेन्ना फ्लॅट घेतात आनी केन्ना केन्ना तांकां मागीर बिल्डर फटयतात आनी ते फ्लॅट जातात, म्हणून फ्लॅटाक फ्लॅट म्हणटा काय कितें असो एक विचार म्हाज्या मनान आयलो. फ्लॅट घेतना जतनाय घेवंक जाय, कारण कंज्युमर जे कायदे आसा ते सुद्दां म्हणटा कंज्युमर बिवेर, तुमी सांबाळून रावूंक जाय. कितें पळोवंक जाय नवो फ्लॅट घेतना, बिल्डर आनी जो ओरिजिनल ओनर आहा ज्या जागेर तो बिल्डींग बांदता तेजो एग्रीमेंट पळोवचो पडटा. बिल्डर तो जागो जर विकतो घेता ओनरा कडल्यान तर प्रॉब्लम आसना, सेल डीड जाल्लो आसता, तो ओरिजिनल सेल डीड पळोवपाचो. पण जर बिल्डर जॉयंट वेंचर करता ओरिजिनल ओनरा बरोबर, जॉयंट वेंचर म्हटल्यार कितें, थोडे पयशे इन टर्म्स ऑफ मनी तो दिता, पयशे दिता, आनी उरलेलें जें कन्सिडरेशन आसता तें इन टर्म्स ऑफ प्रिमायसीस, म्हणजे जी बिल्डींग त्या जाग्यार उबी जाता थंयसरूच कितें फ्लॅट शॉपां त्या ओरिजिनल ओनरांक तो बिल्डर दिता. तेन्ना तुमी सावधगिरी बाळगूंक जाय. केन्ना केन्ना बिल्डर आनी ओनर हेंचें लिटिगेशन चालू आसता कोर्टान. लिटिगेशन चालू आसतना तुमकां कांय खबर आसना, तुमी बिल्डरा वांगडा एग्रीमेंट सायन करता फ्लॅट घेवपाचो, ताका एडवान्स पयशे दिवन उडयतात. हें लिटिगेशन तुमकां खबर आसना, पण कायद्यान ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीन एक कलम आसा जाका लीज पेंडन्स म्हणटात. लीज म्हटल्यार लिटिगेशन, पेंडन्स म्हणजे पेंडींग. जें लिटिगेशन पेंडींग आसा, जर ज्या जाग्यार तो बिल्डर बिल्डींग बांदता त्या बिल्डिंगेन तुमचो फ्लॅट येवपाचो आसा, तें जर सब्जेक्ट मॅटर आसा खंयच्याय कोर्टा समोर लिटिगेशनान, तर जी कोर्टाची ऑर्डर जातली फायनल ती तुमचेर बायंडींग आसता. लीज पेंडन्स हेजें मिनींग तितलेंच, तुमी कोर्टान पार्टी आसूं नासूं, पण ती डिस्प्यूट ज्या प्रॉपर्टी बद्दल आसा, ज्या प्रॉपर्टीन तो बिल्डींग बांदता आनी ज्या प्रॉपर्टीच्या बिल्डिंगेन तुमचो फ्लॅट आसा, ती जर कोर्टा समोर पेंडींग आसा तर लीज पेंडन्स हो प्रिंसिपल लागू जाता. ते कोर्टान जी ऑल फायनल ऑर्डर जातली ती तुमचेर बायंडींग थारता. जेन्ना तुमी फ्लॅट घेवपाक बिल्डराच्या ऑफिसान वता तेन्ना एक टायप केल्लो एग्रीमेंट हो तुमच्या समोर दवरता आनी तुमकां कांय ऑप्शन आसना की हो क्लॉज सारको ना, तो क्लॉज सारको ना, तुमकां तो एग्रीमेंट सायन करचोच पडटा. पण एक लक्षात घेयात, जर खंयचोय क्लॉज एग्रीमेंट टू सेल जो केल्लो आसता बिल्डरान वा खंयचे क्लॉजीस जे अनफेअर अशें जर दिसता तर स्टेट कंज्युमर रिड्रेसल कमिशन जे आसता अंडर कंज्युमर प्रोटेक्शन एक्ट, तांकां पावर आसता की अमको जो क्लॉज आसा तो वन सायडीड आसा, तो कंज्युमराक अनफेअर आसा, म्हणून तो क्लॉज नल एंड वॉयड डिक्लेअर करपाचो पावर स्टेट कंज्युमर रिड्रेसल कमिशनाक आसता. आनी कितें पळोवपाचें, ज्यो एप्रोप्रिएट ऑथॉरिटीज आसा, TCP आसा, PD आसा, PWD आसा, पंचायत, म्युनिसिपालिटी, हे सगळ्यांची जी लायसनां आसा ती तपासची पडटा, ती सारकी व्हेरीफाय करपाची. दुसरी गजाल, बिल्डींग प्लॅन सदांच तपासपाचो, तेजेर आपलो फ्लॅट कसो दाखयला, तेजी एरिया कितली आसा, कितें आसा हें पळोवंक जाय. आनी कितें मॉडिफिकेशन आसा, जर बिल्डींग समजा कन्स्ट्रक्शन इन प्रोग्रेस आसा तर तुमकां सोंपें पडटा बिल्डराक सांगून की आपल्याक हे ही मातशी विंडो आसा ती क्लोज कर, किंवा सायडीक एक दार उगडून दी, किंवा थोड्या आपल्याक थंय एक कबड करूंक जाय, थंय एक ल्हानशी पारीत काडून दी, किंवा तुमकां एक टॉयलेट आहा जाल्यार 2 करूंक जाय, तें करून घेवंक मेळटा. बिल्डर जर ओके म्हणटा, कन्सेंट दिता, आनी तेज्या आदी तुमी पयशे थारोवंक जाय की इतले कॉस्ट हेजे जातले आनी आमी अशें अशें पे करतले. समजा बिल्डींग कंप्लीट जाल्या जाल्यार ज्यो एप्रोप्रिएट ऑथॉरिटीज आसता तेंच्यांनी कंप्लिशन सर्टिफिकेट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स दिला काय ना हें पळोवपाचें, आनी मागीरच सेल डीड करून तो फ्लॅट ताब्यान घेवपाचो. केन्ना केन्ना कितें जाता, बिल्डर सोसायटी करता, जे फ्लॅट विकता त्या फ्लॅट ओनरांची सोसायटी करता आनी ती जागा, ती बिल्डींग प्रिमायसीस सेल डीड करून सोसायटीच्या नांवार दिता. तेन्ना सोसायटीचे जे कोण शेअर होल्डर्स आसता, म्हणजे परचेसर्स हे एक जावन ते शेअर होल्डर्स जातात थंय, तांकां तो रायट वयता आनी तांकां सोसायटी शेअर सर्टिफिकेट्स दिता. केन्ना केन्ना बिल्डर इंडिविज्युअल एक फ्लॅट घेता तेज्या नांवार सेल डीड करता. तशें जर जालें जाल्यार सगळ्या फ्लॅट ओनरांनी एकठांय येवन सोसायटी फॉर्म करूं येता, जाका आमी मेंटेनन्स सोसायटी म्हणटा. ओनरशीप पर्टिक्युलर परचेसर जो आसता, जो विकतो घेता तेज्या नांवार उरता, पण मेंटेनन्स जे आसा ते सगळे सोसायटी करता. आतां मेंटेनन्साक लागून खुबशी झगडी जाता. मेंटेनन्स थोडे फ्लॅट घेता इन्वेस्टमेंट म्हणून, थंय रावंकूच येनात, आनी मागीर ते लायटीचे जे कॉमन लायट आसता स्टेअरकेस किंवा उदक तेजे बिलांच भरिनात. कोण जर रावना थंय
तर अशें जायना की ना हांव थंय रावत ना, हांव तुमची उदक वापरीत ना, लायट वापरीत ना, म्हाका कित्याक जाय ते पयशे दिवंक मेंटेनन्स, तशें आसना. तुमी घेतले फ्लॅट, मेंटेनन्स जे आसता ते तुमी शेअर करचेच पडटा, नाल्यार मागीर खंयची तरी ऑथॉरिटी ऑर्डर करता, विथ इंट्रस्ट तुमकां दिवचें पडटा. सोसायटी जी आसता फॉर्म जाल्ली ती आनी हे फ्लॅट ओनर्स हेंची सगळी डिस्प्यूट जातात. मागीर ती रजिस्टरा कडेन वयतात, थंय वर्सां वतात, सगळे झगडटात, लायटी पेटनात, उदकां जायनात, मागीर कोण शेवट वाजतात आनी आमकां सोसायटीन रावपाचेंच ना, प्रेजिडेंट ट्रेजरर रिजायन जातात आनी सगळे अधांतरी उरता, राम भरोसे उरता. तशें करूं नाका. फ्लॅट ओनर जेन्ना तुमी जातात थंय कितले फ्लॅट ओनर्स जे आसा बाकीचे तांकां तुमी आपले रिलेशन कशें ट्रीट करूंक जाय. एक व्हडलें कुटुंब, एक व्हडली फॅमिली कशी एकठांय रावूंक जाय, बिल्डिंगेची मेंटेनन्स करूंक जाय. एक लक्षात घेयात, कितें आमचेर अरिश्ट आयले पयलीं आमचे शेजारी धांवतात, मागीर रिलेशन धांवून येतात. म्हणून हे संबंद जे शेजाऱ्या वांगडा आसता ते सदांच सांबाळूंक जाय आनी लिटिगेशनाक तर केन्नाच वचोंक फावना. तुमी मेहनत करतले, पयशे जोडटले, फ्लॅट घेतला तेजे इन्स्टॉलमेंट भरतले, काय वकिलां कडेन वचून सोसायटीच्या अगेन्स्ट वा सोसायटीन तुमचेर घातल्या त्यो केसी डिफेंड करून रजिस्टरा कडेन वचून झगडटले, मागीर कोर्टान वतले, थंयसून हायकोर्टान वयतले, तेय पयशे मोडटले, जेची कांयच तरतूद तुमी तुमच्या बजेटान केल्ली आसना. म्हणून सदांच एकचारान एकठांय रावून सगळे जे सोसायटीचे प्रश्न आसतात, कॉमन लायट आसता, उदक आसता, क्लिनिनेस आसता, सगळ्यांनी ते आपापलो शेअर दिवपाचो. सगळ्यांनी सारकें रावूंक जाय आनी फ्लॅट घेतना सदांच सावध रावूंक जाय. तशें जालें जाल्यार फ्लॅट घेतना तुमी फ्लॅट जावचे ना अशें म्हाका जाल्यार दिसता. तुमकां कितें दिसता?